हाय हॅलो योगेश क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण सगळेजण त्रस्त होतोय म्हणजे केसांच्यासाठी, कारण खूप जणांचं केस गळणं सुरूच आहे. सध्या आता हिवाळा आहे आणि त्यामुळे केसांमध्ये डॅन्ड्रफ होतो आणि केस गळणं सुरू होतं. काहींना तर केसांची ग्रोथ आहे ती स्टॉप झालेली आहे. काहींचे केसांमध्ये खूप चाई पडलेली आहे. तर त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण काय करणार आहोत, तर असं घरगुती असं तेल तयार करणार आहोत. ते घरगुती तेल इतकं इफेक्टिव्ह आहे की तुमच्या केसांना जर टक्कल जरी पडला असेल तरीसुद्धा त्याच्यावर केस यायला मदत भेटेल. आणि हे तेल इतकं उपयुक्त आहे की तुमची जी केसांची ग्रोथ थांबलेली आहे तर तीसुद्धा सुरू होण्यासाठी मदत भेटेल. आणि हे केसांचं एकदम वरदान तेल आहे. खूप छान तेल आहे, एकदम इफेक्टिव्ह आहे. हे तेल मी आता माझ्या केसांवर सुद्धा मी ट्राय करून तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचे रिझल्टसुद्धा आपण बघणार आहोत. तर हे तेल तुम्हाला नियमितपणे कसं लावायचं आहे, त्याच्यानंतर ते तेल तयार कसं करायचं आहे, त्यामध्ये आपण काय काय साहित्य टाकणार आहोत, हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत बघावं लागेल. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आपण बघू शकता मी जास्वंदाची 2 फुलं घेतलेली आहेत. जास्वंदाची मी पानंसुद्धा घेतलेली आहे, जे की मी 10 ते 12 घेतलेलं आहे. एक मोठा कांदा घेतलेला आहे मी, काळे तीळ घेतलेलं आहे, मेथीचे दाणे घेतलेला आहे आणि एक लिंबू घेतलेला आहे. आणि आपल्याला 1 वाटीभर पॅराशूट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल घ्यायचं आहे. मी जवळपास 1.5 वाटी घेतलेला आहे. 1.5 वाटी घेतलेला आहे. आणि ह्यासाठी मी हे तेल बनवण्यासाठी मी लोखंडाची कढई घेतलेली आहे. सर्वप्रथम आपण 1 चमचा मेथीचे दाणे घेतलेला आहे, काळे तीळ 1 चमचा घेतलेला आहे. त्यानंतर 10 ते 12 आपण जास्वंदाची पानं घेतलेली आहे आणि फुलं घेतलेली आहे 2 जास्वंदाची. कांदा थोडा मी चिरून ठेचून घेतलेला आहे म्हणजे त्याचा अर्क गेला पाहिजे. लिंबूचा पण मी रस टाकलेला आहे आणि नंतर तो तसाच आपल्याला टाकून द्यायचा आहे. लिंबूमुळे तुमच्या केसांना शायनिंग येते आणि जास्वंदामुळे तुमच्या केसांची वाढ होण्यासाठी मदत भेटते. तसंच आपल्याला रिठा पावडर टाकलेला 1 चमचा आणि 1 चमचा आपण शिकेकाई पावडर टाकलेली आहे. कांद्यामुळे तुमची जी केसांची ग्रोथ थांबलेली आहे ती ग्रोथ होण्यासाठी मदत भेटते आणि केसांचं व्हॉल्यूम वाढण्यासाठी मदत भेटते. आता हे तेल आपल्याला एक 10 ते 15 मिनटं तरी मंद आचेवर आपल्याला छान अर्क त्याचा पूर्ण एक अर्क उतरेपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही आपण गॅस बंद केलेला आहे. आता थंड झालं की मी हे गाळणीच्या मदतीने मी गाळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपल्या तेलाचा कलर चेंज झालेला आहे. पूर्ण एक अर्क त्याच्यामध्ये उतरलेला आहे. ह्या तेलामुळे तुमची केसांची ग्रोथ होण्यासाठी मदत भेटते. तसंच तुमचे जर केसांची व्हॉल्यूम केसांचा कमी झालेला आहे, केस वाढीसाठी चांगलं उपयुक्त असं तेल आहे. असं आपल्याला छान गाळणीच्या मदतीने हे तेल गाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि हे असं आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे. जेव्हा पण आपल्याला तेल लावायची गरज पडेल तर आपण त्या कंटेनरच्या मदतीने आपण तेल लावू शकतो. आता हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी कधी पण सांगत असते की मुळाशीच आपल्याला तेल लावायचं असतं की जिथून आपली ग्रोथ होण्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी मदत भेटते. असे आपल्याला छान लावून घ्यायचं आहे. आणि तेल लावताना शक्यतो लक्षात ठेवा त्याची मसाज करताना मसाज करा, म्हणजे ते केसांची ग्रोथ होण्यासाठी आणि तसंही आपल्याला मदत भेटते. ब्लड सर्क्युलेशन वाढतं. छान असं मसाज करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर जेव्हा आपले जे
एंड्स असतात त्याला जर एंड्सला स्प्लिट्स आलेले असतील तर त्याला छान अशा प्रकारे तेल लावून असं छान घासून घेतलं की ते स्प्लिट्स बंद होऊन जातात. केसांना छान असं मी मसाज करून घेणार आहे 5 ते 10 मिनटं. तुम्हाला जर स्वतःचं तेल लावता येत असेल तर ठीक आहे. अशा कोंबच्या मदतीने आपल्याला कोंब करून घ्यायचे आहे आणि नंतर त्याला रात्री आपल्याला वेणी घालून ठेवायचे आहे. म्हणजे त्याला काय होतं, केसांची ग्रोथ होण्यासाठी मदत होते. अशा प्रकारे मी कधी पण प्रकारे मी वेणी घालून फोल्ड करून ठेवत असते. तर आपण हे तेल आठवड्यातून 2दा तरी हे तेल लावलं गेलं पाहिजे. तुम्ही बघू शकतात मी तेल लावल्याच्या नंतर केस वॉश केलेला आहे. तरी आपल्याला फर्स्ट वॉशमध्ये सुद्धा रिझल्ट छान भेटलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला असं जवळपास 2 ते 3 महिने तरी तुम्हाला हे तेल रेग्युलरली लावायचं आहे, तरच तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. म्हणजे ज्यांना खूप केसांचं व्हॉल्यूम कमी झालेलं आहे, केस खूप पातळ झालेले, केसांवर बिलकुल ग्रोथ नाही आहे, अशांना निदान 2 ते 3 महिने तुम्हाला रेग्युलरली आठवड्यातून 2दा तरी हे तेल लावायचं आहे. किमान आठवड्यातून 1दा तरी तुम्ही तेल लावा आणि छान केस वॉश करा. जर शक्य असेल तर 2 ते 3 दिवस ते केसांना तेल तसंच ठेवा, वेणी घाला. छान ग्रोथ होईल केसांची आणि तुमचे केस छान वाढतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. चला तर अशाच नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.